नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हा जो व्ह्यू दिसतोय हा माझ्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू आहे. छान सुंदर असा सूर्योदय झालेला आहे आणि ही उंच उंच झाडं दिसत आहेत. याचं नाव आहे डलगस फर आणि खरंच सकाळ सकाळ इतकं छान प्रसन्न वाटतं या बाल्कनीत येऊन ही झाडं पाहताना. आणि दिवसाची सुरुवात तर छान झालीच आहे. सकाळची सगळी कामं आटपून झालेली आहेत. नाश्ता झाला आहे, स्वयंपाक झाला आहे, प्रसन्न मनाने देवपूजा झालेली आहे, स्वामींचं स्तवन वाचन करून झालेलं आहे. तर आता मी डिंकाचे लाडू कसे केले ते दाखवते तुम्हाला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे की भारतातून मला सुकं खोबरं, डिंक वगैरे सगळ्या या गोष्टी आलेल्या आहेत. तर मी विचार केला की सगळं फ्रेश ताजं आलेलं आहे, तर लगेचच आपण डिंकाचे लाडू करायला घ्यावेत. कारण की कसं अजूनही थंडी भरपूर प्रमाणात आहे आणि डिंकाचे लाडू हे मोस्टली थंडीमध्येच केले जातात. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण जे काही जिन्नस घालतो हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतं. अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत कोणीही अगदी दररोज एक लाडू खाल्ला तरी अगदी उत्तम आहे, कारण पौष्टिक लाडू आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं, कारण याच्यामध्ये आपण पांढरे तीळ वापरणार आहोत, त्यानंतर ड्रायफ्रुट्स वापरणार आहोत. आणि आता सध्या तरी काय डिंकाचे लाडू सगळ्यांच्याच घरी केले जातात आणि अतिशय सोपे पद्धत आहे डिंकाचे लाडू करण्याची, सगळ्यांनाच माहिती आहे. पण अमेरिकेमध्ये मी आता माझ्या पद्धतीने कसे हे सगळे डिंकाचे लाडू करतेय, तर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर फार वेळ न घालवता चला आपण तयारी करूया. मी डिंकाचे लाडू कसे करते ते तुम्हाला दाखवते. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रमाण सांगते. साधारण ही जी आपल्या घरात आपण वाटी वापरतो या वाटीने मी भरून सगळं प्रमाण घेतलेलं आहे. तर त्या वाटीच्या साहाय्याने मी 2 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी खारीक बारीक करून घेतलेली आहे, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी डिंक, अर्धी वाटी बदाम, एक साधारण 30 ते 35 पिस्ता, 1 वाटी गव्हाचं पीठ, याच्याऐवजी तुम्ही मुगाचं पीठ वगैरे घेऊ शकता. त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा सुंठ पावडर, 1 वाटीभर मखाने, कारण हे सुद्धा खूप पौष्टिक असतात, आणि 1 वाटी तूप, साजूक तूप घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने संपूर्ण तुम्ही साहित्य काढून घेतलं तर मग पटकन तुम्हाला ते सोयीचं पडेल की लाडू बनवायला. हाताशी सगळं असलं की सगळ्या गोष्टी एकदम पटापट आपल्याला बनवायला इझी पडतं. तर मग चला डिंकाच्या लाडूचा श्री गणेशा करूयात. पहिल्यांदा मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यात पांढरे तीळ टाकलेले, ते भाजून काढलेले, आणि त्याच कढईमध्ये मी सुकं खोबरं जे बारीक केलेलं आहे ते टाकलेले. आता ॲक्च्युली हे सुकं खोबरं मला भारतातून सासूबाईंनी बारीक करून आणि भाजून पाठवलेले, पण मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणून म्हटलं त्याला थोडंसं हलकं गरम करून घ्यावं, म्हणून मी हे खूप नाही भाजलेलं, थोडंसं हलकं गरम केलेलं आहे. आणि शेजारी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आपण ज्या भाजत जाऊ त्याच्यात काढायचे आहेत की जेणेकरून ते थंड होईल. आता हे सुकं खोबरं मी काढलेलं आहे. त्याच कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये जी आपण खारकेची पावडर केलेली आहे तर ती टाकलेली आहे. पावडर करून भाजलेलं जास्त सोयीचं पडतं अखंड खारीक भाजण्यापेक्षा, त्यामुळं मी ह्याची आधी पावडर केली आणि छान अशी ही पण भाजून घेतलेली आहे. हलकं भाजायचं आहे आपल्याला, खूप नाही भाजायचं आहे. साधारण 1-2-3 मिनटं खारीक भाजून झाली की ती सुद्धा ते जे आपण सुकं खोबरं काढले त्याच्यावरतीच काढलेली आहे, त्याच पातेल्यात काढलेली आहे आणि हे मिश्रण थंड करायला ठेवलेलं आहे. आता पुन्हा एकदा कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. 1 चमचाभर आधी तूप टाकलं आहे आणि याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ टाकते. आता हे बघा, हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप करू शकता किंवा गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मुगाच्या पिठाचा पण वापर करू शकता. आता मला थोडंसं तूप कमी वाटलं, पुन्हा 1 चमचा तूप टाकलं आणि छान असं हे गुलाबीसर भाजून घेतलेलं आहे आणि ते जे आपण सारण बाजूला काढलं आहे त्याच्यामध्ये मी ते मिक्स केलेलं आहे. आता या कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत, आता बदामाचे मी फक्त मधून अर्धे काप केलेले आहेत, तसेच काजूसुद्धा मधून फक्त 2 भाग केलेले आहेत आणि पिस्ता अखंड टाकलेत. हे सगळं मी पुन्हा त्या तुपामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे. फक्त त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होणं गरजेचं आहे, कारण मग ते पुन्हा तिथून पुढे खूप छान टिकतात. आता हे भाजत असताना या माझ्या
कॉईलला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि हा बंद पडला. मग दुसऱ्या साईडला मी ते सगळे ड्रायफ्रूट्स भाजून काढले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढलेले आहेत सगळे ड्रायफ्रूट. आता इथं मी हे बारीक करून घेतलेत. हे चांगले बारीक करून घ्या आणि मग आपण जे साईडला सारण ठेवले त्याच्यामध्ये हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये मी मखाना टाकलेला आहे आणि तोसुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे. मखाना भाजून झाल्यानंतर कढई स्वच्छ करून घेतली. त्याच्यातच थोडंसं इथं तूप जास्त टाकायचं आहे, कारण आता आपल्याला डिंक तळून काढायचा आहे. तर तो एका वेळेस सगळा न तळता थोडा एक 2-3 बॅचमध्ये थोडा थोडा टाकून तो तळून घ्यायचा आहे. कारण की काय होतं, मग तो व्यवस्थित पूर्ण फुलला पाहिजे याची काळजी घ्यायची. कारण की जर मध्ये तो डिंक तळला गेला नाही, कच्चा राहिला, तर लाडू खाताना एकतर तो पूर्ण दाताला चिकटतो. दुसरी गोष्ट, जर खडा राहिला म्हणजे जो तो न तळता तसाच त्याच्यामध्ये राहिला तर दातसुद्धा तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आणि डिंक छान असा तळून घ्यायचा आहे. आता तो तळलेला डिंक मी मिक्सरच्या भांड्यात काढला आहे. त्याच्यातच मखाना टाकलेला आहे आणि सगळं छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि सगळं सारण एकत्र केलेलं आहे. आता पुन्हा एकदा मी इथं ही कढई स्वच्छ केली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता हा राहिलेला जो गूळ आहे शेवटचा, तो त्याच्यामध्ये सगळा पातळ करून घेतला आहे. आता पाणी इथे टाकल्याने आपले लाडू खराब होणार अजिबात नाही, चांगले छान टिकतात. पाणी पूर्ण आटून जातं आणि त्याला फेस यायला लागल्यानंतर उरलेलं जे तूप आहे ते संपूर्ण त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि इथून पुढची प्रोसिजर थोडी फास्ट करायची आहे. हा गूळ सगळा वितळून झाला की तो संपूर्ण आपलं जे मिश्र सारण आहे त्याच्यामध्ये तो वितळलेला गूळ टाकायचा आहे आणि इथं थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे, कारण हा गुळाचा चटका खूप डेंजर बसतो. त्यामुळे चमच्यानीच आधी पूर्ण तो गूळ त्या सारणाला लावून घ्यायचा आहे. चांगलं एकजीव सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते गूळ आणि सारण. आता हा सगळा व्हिडिओ शूट करत असताना खसखस भाजलेला व्हिडिओच माझा रेकॉर्ड झाला नाही, पण तीळ भाजून झाल्यानंतर लगेचच तुम्ही खसखस पण भाजून घ्यायची आणि ती पण बारीक करून याच्यात टाकायची. एक दुसरी गोष्ट मेन सांगायची म्हणजे हे केलेले लाडू महिनाभर छान टिकतात. आता जर एकादशी चतुर्थीमध्ये आली आणि तुम्हाला जर हे लाडू खायचे असतील तर त्याच्यात आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ते तुम्ही संपूर्णपणे स्किप करा. नुसतेच हे लाडू करा म्हणजे तुम्ही उपवासाला खाऊ शकताल. आता ह्याच्यात मी सुंठ पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि कोमट असताना पटापट हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत, कारण जर हे एकदा का मिश्रण थंड झालं तर लाडू त्याचे छान बांधले जात नाहीत. आणि सगळं सारण जे आहे ते छान बारीक करून घ्या, कारण ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही ओबडधोबड ठेवले तर ते लाडू बांधले जात नाहीत, ते बांधता बांधता सुटतात. त्यामुळे छान असं बारीक करून घ्या. लाडू हे अशा पद्धतीने नक्की करून बघा. गोडीलासुद्धा एकदम परफेक्ट होतात. खूप गोड नाही होत आणि अगोडसुद्धा होत नाहीत. आणि हे थोडंसं मी लाडवाचा जो साईज आहे तो मोठा केलेला आहे, कारण असं वाटतं ना की मुलांच्या पोटात थोडंसं जास्त जाईल, तर ते पोटात जास्त जावं या दृष्टीने मी हे लाडू वळताना थोडं मोठे वळलेले आहेत. तर तुम्ही लहान साईजमध्ये पण वळू शकता आणि खूप छान होतात. म्हणजे खरंच तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. चवीला छान होतात आणि मेन म्हणजे अतिशय पौष्टिक आहेत हे लाडू आणि कॅल्शियम भरपूर असतं, हाडांसाठी चांगलं आहे आणि सगळ्यांनी नक्की करून तुम्ही पण खा, घरातल्यांना पण खायला घाला. आणि या जर प्रमाणात तुम्ही केलं तर साधारण 1 किलोचे लाडू हे होतात. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा. देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.